लाडाची लेक. सरिता काकूंनी दिलेला वाफळलेला चहाचा कप अजयनं हातात घेतला. आई, जरा बस आता. मला तुला काही सांगायचंय. माझ्या आणि चित्राच्या लग्नाला आता 6 महिने होऊन गेले आहेत. नुसता आराम करून तिला आता कंटाळा यायला लागला. आजपासून किचन आणि घरातली सगळं काम चित्रा बघणार आहे. तू आता आराम करायचाय. चित्राकडे प्रेमाने बघत अजय म्हणाला. अरे पण. अजयनं आईला पुढं बोलू दिलं नाही. अरे पण वगैरे काही नाही. ठरलं म्हणजे ठरलं. आणि चित्रा डार्लिंग, आज रात्री मस्तपैकी माझी आवडती मसाला भेंडी करायची. माझे 2 मित्र येणार आहे जेवायला. अर्थात काही लागलं तर आईला हाक मार, पण स्वयंपाक मात्र तू करायचाय. आणि हो, घरातल्या एक एक गोष्टी आईकडून हळूहळू माहीत करून घे, म्हणजे तुला वेळही जाईल. आणि अजय अजून लिफ्टमध्ये असेल तोवरच चित्राच्या फोनची रिंग वाजली. तो चित्राच्या आईचा व नीताताईचा फोन होता. अजय कामासाठी बाहेर पडला की रोजचा यावेळी नीताताईंचा फोन ठरलेला असायचा आणि मग कमीत कमी अर्धा तास चित्रा त्यांच्याबरोबर फोनवर असायची. सुरुवातीला सरिता काकूंना आईलेकीच्या प्रेमाचं कौतुक वाटलं होतं, पण आता मात्र ते रोजचंच आणि अति व्हायला लागलं होतं. सरिता काकू काहीशा अस्वस्थ व्हायला लागल्या होत्या. सरिता काकूंनी एकदा नापसंतीच्या दृष्टीने चित्राकडे पाहिलं आणि काही न बोलता त्या बाहेर निघून गेल्या. मागच्या डिसेंबरमध्येच चित्राचं अजयबरोबर लग्न झालं होतं आणि ती सुभेदारांच्या घरची सून झाली होती. एका वेंचर टेंडिंग कंपनीमध्ये दोघांची ओळख झालेली. देखणा, गोरापान अजय चित्राला पाहताक्षणीच आवडला होता आणि अल्लड अवखळ चित्रा अजयला भावली होती. चित्रा वामनराव आणि वनिताताईंची एकुलती एक मुलगी. वामनराव टाटा इंजिनिअरिंगमध्ये चीफ इंजिनियर होते. डायरेक्टर बोर्डवर होते. घरी सुबत्ता होती. उच्चभ्रू राहणीमानात आणि लाडात वाढलेली चित्रा वनिताताईंची अतिशय लाडकी होती. लहानपणापासून तिला काय हवं काय नको ते त्यांचं ठरवायच्या. चित्राला लागणाऱ्या ड्रेस, साड्या, दागिने इतकंच काय, लग्नात कोणती पैठणी घ्यायची हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. आपल्या लेकीसाठी एकदा श्रीमंत उद्योजक मुलगा त्या केव्हापासून बघत होत्या आणि त्यामुळे चित्रानं आपल्या पप्पांकडे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अजयशी लग्न करण्याचा हट्ट धरला. तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला होता. पण शेवटी चित्रानं अजयशी लग्न होणार नसेल तर मी घर सोडून जाईन असं निर्वाणीच सांगितल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता. पण आपल्या मुलीवरचा हक्क त्यांनी सोडला नव्हता. लग्न झाल्यापासून असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी वनिताताईंनी चित्राला फोन केला नसेल. आणि त्या दिवशीही अजय गेल्याबरोबर नेहमीप्रमाणे चित्राचा फोन वाजला होता. काय चाललंय चित्तू? त्यांचं हे पहिलं वाक्य असायचं. अगं मम्मा, माझ्यासमोर मोठा प्रॉब्लेम उभा राहिलाय. अजयनं सगळं सकाळी सकाळी आईंना सांगून टाकलं. तू आजपासून घरात काही करायचं नाही. सगळं चित्रा करणार आहे म्हणून. आणि मला सांगून गेले आज मसाला भेंडी करायची आहे म्हणून. त्यांचे मित्र जेवायला येणार आहेत. मला तर बाई खूप टेन्शन आलंय. काय करावं तेच समजत नाही. अगं कसला प्रॉब्लेम? उलट तुझ्यासाठी हे सुवर्णसंधी आहे. तुझं घर आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणार आहे. तुझ्या घरी आता तुझंच राज्य असणार आहे. मग कित्येक मुलींना आयुष्यभर आपल्या सासूच्या हाताखाली राबावं लागतं. आणि तुझ्या नवऱ्यानं तर आत्ताच तुला घरची चावी देऊन टाकली.
यू आर रिअली लकी. अगं पण मम्मा, आईचा स्वभाव खूप चांगला आहे. त्यांचा मला काही त्रास नाही आहे. त्या मला काही करू देत नाहीत. मी कुठं त्यांना नाव ठेवते. या निमित्तानं घरातल्या तुझ्या होल्ड वाढव एवढंच मला म्हणायचे. आणि भेंडी मसाला करायला म्हणशील तर एखाद्या चांगल्या हॉटेलमधून मागवून टाक. नो प्रॉब्लेम. नाही मम्मा, माझ्याकडे स्ट्रिक्टली बाहेरचे पदार्थ घरी आणण्याची पद्धत नाही. ओके, मला पण मसाला भेंडी करता येत नाही. हे बघ, मी भेंडी फ्राय करून पाठवून देते. आणि रात्री जेवण झाल्यावर अजयशी तिला पहिल्यांदाच वाद झाला होता. चित्रा, तुला मसाले भेंडी करता येत नसेल तर आईला विचारायचं. एवढं तुझ्या आईकडून आणायची काय गरज होती? अरे, तूच म्हणाला होता ना आईचं किचन आजपासून बंद म्हणून. आणि मग पहिल्याच दिवशी मी त्यांना कसं सांगणार? आणि मम्माचं घर आणि हे घर वेगळं आहे का? ती माझी आई आहे. तिनं काही पाठवलं तर त्यात काय चुकीचं आहे? अजयकडे याचे काही उत्तर नव्हतं आणि तो वाद तेवढ्यातच थांबला होता. आणि भेंडीच्या भाजीपासून सुरू झालेला माहेरचा हा ओघ नेहमीच झाला होता. रोज कोणती भाजी करायची, रात्री कोणता मेनू ठरवायचा हे सकाळी फोनवरून ठरायला लागलं. एवढंच काय, वीकएंडचं लोकेशन आणि सॉफ्ट वनिताताई चित्राला सुचवायच्या आणि चित्रा अजयला गोड बोलून तिथं जायला तयार करायची. घरात एक एक बदल व्हायला सुरुवात झाली होती. हॉलमधला जुना सोफा सेट जाऊन 2 लाखांचा फ्रेश बनावटीचा नवा सेट आला होता. आर्किटेक्टला बोलावून नव्यानं इंटिरियर करण्यात आलं होतं आणि त्याची सुरुवात हॉलमध्ये अजयच्या आजी आजोबांचे फोटो काढण्यापासून झाली होती. तर स्वतंत्र असलेले देवघर इंटिरियरला सूट होत नाही म्हणून सरिता काकूंच्या बेडरूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. आणि हे सगळं करताना चित्रानं सरिता काकूंना साधं सांगितलंही नव्हतं. घरात आणलेल्या अगदी छोट्या वस्तूंचं कौतुक आणि आनंद जिथे सगळेजण मिळून शेअर करायचे, तिथं घराची रोज बदल होत हे रंगरूप एखाद्या परक्या व्यक्तीप्रमाणे निर्विकपणे बघण्याची वेळ सरिता काकूंवर आली होती. त्या घरातल्या त्याचं अस्तित्व नाममात्र राहिलं नव्हतं. संवाद संपला होता आणि त्यांनी कधी विषय काढलाच तर चित्राचं उत्तर ठरलेलं असायचं. आई, हे सगळं मी अजयला विचारून करते. आणि अजयनं त्यांना एकदाच सांगितलं होतं, आई, तू असल्या गोष्टी लक्ष घालून स्वतःला त्रास करू घेऊ नकोस. तिला करायचे ते करू दे. अगं, त्यात वाईट काय आहे? या सगळ्या उंची वस्तू आणि घराचं हाय प्रोफाईल इंटिरियर करायची माझा आणखी 5 वर्षाचा पगारसुद्धा पुरला नसता. तू एवढं टेन्शन घेऊ नकोस. तो गुढीपाडव्याचा दिवस होता. अजयनं सांगितल्यापासून इतके दिवस घरातल्या प्रत्येक बाबतीपासून अल्फत राहिलेल्या सरिता काकूंनी गुढी उभारायची कोणतीच तयारी दिसल्यामुळे न राहून चित्राला विचारलं होतं, चित्रा, अगं, आज पाडवा आहे. गुढी उभारायची तयारी झाली का? कपाटात 3 पिढ्यांपासून ठेवलेल्या गुढीचा जरीचा शालू आहे. तो काढ आणि अजयकडून गुढी तयार करून घे. दरवर्षी तोच गुढीची पूजा करतो बरं का? आई, अहो, ही गुढी उभारायचं वगैरे कालब्रह्म झालेल्या रूढी आता बंद केल्या पाहिजेत. कशासाठी गुढी उभारायची? आजच्या काळात तिला काय उपयोग आहे? केवळ पूर्वीपासून एखादी प्रथा चालत आली आहे म्हणून आपण आंधळेपणाने ती स्वीकारायची हे मला मान्य नाही. चित्राने हे तत्त्वज्ञान कोठून आलं हे सरिता काकूंच्या लक्षात आलं होतं, पण त्या काही बोलल्या नाहीत. चित्रा, हे बघ बेटा, प्रत्येक कुटुंबात कुलधर्म, कुलाचार असतात, परंपरा असतात आणि त्याला काही
पार्श्वभूमी असते. प्रत्येक परंपरा प्रथा टाकाऊ म्हणून मोडीत काढायच्या नसतात. ही गुढी आणि सुभेदार ही पदवी अजयच्या वडिलांना शिवाजी महाराजांच्या काळात मिळाली आहे. सुभेदारांच्या कर्तव्याची ती निशाणी आहे. ती कालब्रह्म म्हणून सोडू देऊ नकोस. तू आधुनिक विचारसरणीची आहे ते मला माहीत आहे, पण नव्या सुधारणा करताना जुन्यातलं जे चांगलं आहे त्याचाही आदर केला पाहिजे, हेही लक्षात घे. चित्रा काही न बोलता तेथून निघून गेली. शेवटी अजयनं ती गुढी सरिता काकूंच्या बेडरूमच्या गॅलरीत उभी केली होती आणि आता तेच धर्मसंकट सरिता काकूंच्या समोर पुन्हा उभं राहिलं होतं. श्रावण महिना सुरू झाला होता आणि श्रावणातल्या सोमवारी घरातल्या नवरा नवरीनं त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनाला, खंडोबाच्या दर्शनाला, जेजुरीला दिवटी बुधली घेऊन जायची, पूजा करायची प्रथा होती आणि त्यांनी अजयला तशी कल्पनाही देऊन ठेवली होती. पण आताही चित्रानं त्याला ठाम नकार दिला होता. आता मात्र सरिता काकूंना सगळं असह्य व्हायला लागलं होतं. मागच्या 7 पिढ्यात जे घडलं नव्हतं ते व्हायची वेळ आली होती. काहीतरी अशुभ होणार असं त्यांना उगीचच वाटायला लागलं होतं आणि अचानक काहीसं तसंच घडलं होतं. वामनरावांचा अजयला फोन होता. अजय, खूप बॅड न्यूज आहे. वनिताला पॅरालिसिसचा मेजर अटॅक आलाय आणि ती बेशुद्ध पडली. तिला मी हॉस्पिटलला घेऊन चाललोय. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला या. मला खूप टेन्शन आलंय. आणि त्यांनी फोन ठेवून दिला होता. अजय आणि चित्रा धावतच हॉस्पिटलला गेले आणि अजयनं डॉक्टरांची तातडीनं भेट घेतली. डॉक्टरांनी शरीराच्या डाव्या बाजूवर इफेक्ट झाला असून वनिताताईंची वाचा पूर्ण गेल्याचं निदान केलं होतं आणि कमीत कमी 10 दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं सांगितलं होतं. चित्राला आता प्रचंड धक्का बसला होता. आईशी बोलल्याशिवाय तिचा एकही दिवस जात नव्हता. ती आई आता पुढे बोलू शकणार नाही अशी कल्पनाही ती करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रूंची संततधार लागली होती. वामनरावांचे दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नव्हते आणि जे होते ते वनिताताईंमुळं दूर झालेले. अजय वनिताबरोबर हॉस्पिटलमध्ये आपल्यापैकी कुणाला तरी थांबावं लागणार आहे. दिवसा मी किंवा चित्रा कुणीतरी असेल, पण रात्रीचा प्रश्न आहे. प्लीज सरिता काकू रात्रीच्या थांबल्या तर खूप मदत होईल मला. वामनरावांनी अजयला विनंती केली होती आणि मोठ्या मनाच्या सरिता काकूंनी ती मान्य केली होती. 8 दिवस होऊन गेले होते. सरिता काकू रोज रात्री हॉस्पिटलला जात होत्या. वनिताताईंची आपुलकीनं शुश्रूषा करीत होत्या. चित्राला मात्र आता गेल्या 6 महिन्यातल्या सरिता काकूंशी आपल्या वागण्याचं वैषम्य वाटायला लागलं होतं. साधं जेवलात का एवढंसुद्धा तिनं कधी विचारलं नव्हतं. त्याचं सरिता काकू तिच्या आईची आपुलकीनं सेवा करीत होत्या. त्यांच्या दुखण्यात त्यांना आधार देत होत्या. चित्राला गहिवरून आलं होतं. आजही सरिता काकू सकाळी हॉस्पिटलमधून नुकत्याच आल्या होत्या. हातातली पिशवी आणि थर्मस बाजूला ठेवत त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर थोडा विसावल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. समोर चित्रा चहाचा कप घेऊन उभी होती. त्यांचा विश्वासच बसेना. चित्रानं चहाचा कप त्यांना हातात दिला आणि ती त्यांच्याजवळ बसली. भरलेल्या डोळ्यांनी तिनं एकदा मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि आपल्या डोळ्यात साठवलेल्या अश्रूंना वाट करून दिली. सरिता काकूंनी मायेनं तिच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली होती. आई, खरंच मला माफ करा. मी तुमच्याशी चांगलं नाही वागले. माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करावं लागलंय. चित्रा स्फुंदत म्हणाली. चित्रा, अगं वेडी आहेस का गं? आहेस का?
अगं तू तर मला मुलीसारखी आहेस आणि मुलीचा आईला कधी त्रास होतो का? चित्राचे डोळे पुसत त्या म्हणाल्या. थोड्या वेळानं डोके पुसत चित्रा थोड्या वेळाने डोळे पुसत चित्रा उठली आणि तिनं नुसतंच कंपनीत गेलेल्या अजयला फोन लावला. अजय, उद्या श्रावण सोमवार आहे. आपल्याला ड्युटी बुधली घेऊन जेजुरीला जायचंय. रजेचं ॲप्लिकेशन लगेच करून टाक. सरिता काकूंनी तिच्याकडे परत एकदा पाहिलं. त्यांच्या घराचं घर पण आता परत आलं होतं. आनंदाश्रूंचा पूर आला. सरिता काकूंच्या डोळ्यातून वाहायला लागला होता. तुम्ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.